नमस्कार मित्रांनो, मी संतोष ओमगारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या 9700 प्लस जागेसाठी होमगार्ड भरती ही निघालेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया होमगार्ड भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो, होमगार्ड भरतीमध्ये कोणकोणत्या नियम व अटी आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. मित्रांनो, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला इथे महाराष्ट्र cdhg.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे तुमचा कोणता जिल्हा आहे तो इथे जिल्हा बघायचा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती जागा आहेत हे सर्व तुम्हाला इथे पाहण्यास मिळते. ठीक आहे, तर आपला इथे आहे नांदेड जिल्हा. तर आपण इथे नांदेड जिल्हा होमगार्ड नोंदणी इथे क्लिक करूया. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्व तुम्हाला काय काय माहिती आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील. चला आपण व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे बघू. सर्वात प्रथम आपल्याला HGS एनरोलमेंट इथे यायचं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. तुमचा कोणता डिस्ट्रिक्ट आहे तो इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचा जो युनिट किंवा झोन आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. आपण इथे नांदेड करू. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन अर्धापूर. ठीक आहे, तुमच्या जवळचा जो कोणता जिल्हा किंवा तुमचा जो काही पोलीस स्टेशन आहे तोच सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही अदर डिस्ट्रिक्ट किंवा दुसरा कोणता तुमचा तालुका वगैरे करू नका, कारण जेवढं तुम्ही जवळ कराल तेवढं तुमच्यासाठी कामाचं आहे. इथे सूचना दिलेली आहे. उमेदवारांनी पथक उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्ह्यातील आहे त्याच जिल्ह्यात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाण्याची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालुक्यातील पथक उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील. म्हणजे तुमचा जो काही तालुका आणि जिल्हा आहे तुम्हाला तोच सिलेक्ट करायचा आहे. दुसरा कोणता जिल्हा किंवा तालुका इथे सिलेक्ट करायचं नाही आहे. अदरवाईज तुमचं जो हे रजिस्ट्रेशन आहे तुमचं कॅन्सल होऊ शकते. तुमचा सर्वात प्रथम आपण इथे फुल नेम तुमचं काय आहे ते इथे टाकायचं आहे. काय आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव फक्त इंग्रजीमध्ये. तुम्हाला हा सर्व फॉर्म इथे इंग्रजीमध्येच भरायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं इथे काय आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा इथे परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे, परमनंट ॲड्रेस झाल्यानंतर तुमचा जो काही ईमेल आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला मेल वगैरे येऊ शकतो. तुमचा बर्थ डेट सिलेक्ट करायचा आहे, मंथ डेट आणि इयर वाईज. ठीक, सिलेक्ट करूया. स्क्रोल डाऊन करून तुमची हाईट इथे सेंटीमीटरमध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे जेंडर काय आहे तो, तुम्ही एज्युकेशन तुमचं काय झालेलं आहे, 10th पास, 12th पास, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, तुमचं जे काय एज्युकेशन झालं तो इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं प्रोफेशन काय आहे, लेबर, फार्मर, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब, गव्हर्मेंट जॉब, हाऊसवाईफ, डॉक्टर, ॲडव्होकेट, ऑदर. ठीक आहे, तुमचं जो काही प्रोफेशन आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट, तुमच्याकडे काय काय सर्टिफिकेट आहेत ते इथे किती सर्टिफिकेट आहे ते इथे 2, 3, 4. ठीक आहे, हे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर होमगार्ड तुम्ही अगोदर तुम्ही होमगार्ड होता का, असेल तर येस, अदरवाईज नो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, तुमचा रेकॉर्ड हा सक्सेसफुली सेव्ह केलेला आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर. ठीक आहे, आधार कार्ड नंबर टाईप केल्यानंतर तुमची इथे जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. इथे सबमिट करू. ठीक आहे, तुमचा हा फॉर्म इथे झालेला आहे. होमगार्ड नोंदणी गुणांकन विवरणपत्र. ठीक आहे, तुमचा हा फॉर्म इथे याची प्रिंटआउट घ्यायची आहे. तुम्हाला इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे. तर तुम्हाला हे एक हमीपत्र द्यायचं आहे. मी खाली सही करणार श्रीमती किंवा तुमचं नाव असे निवेदन करतो की मला कोणत्याही स्वरूपाचा गंभीर आजार नाही. मी होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये सहभाग होत असून
निवड प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी मी वैयक्तिक जबाबदार असेल. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायच्या आहेत आणि प्रिंट एनरोलमेंट फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ॲज PDF करून याची PDF घ्यायची आहे. ठीक आहे, PDF घेतल्यानंतर तुम्हाला PDFची प्रिंटआउट काढायची आहे आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जेव्हा पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल मोबाईलवर किंवा तुम्हाला कॉल येईल की तुम्ही होमगार्ड या भरतीसाठी तुम्हाला चाचणीसाठी बोलवले आहे, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म आणि तुमचे सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते घेऊन तुम्हाला ह्या चाचणीसाठी जायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, होमगार्ड भरतीमध्ये जर तुम्हाला काही फॉर्म ऑनलाईन भरताना किंवा इतर काही माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, जेणेकरून मी त्या तुमच्या समस्येचे तुमचे काय क्वेश्चन असतील त्याचे मी निराकरण करतो. ठीक आहे, कमेंट